तर मुंबई महापौर पद स्वीकारताच महापौर रितू तावडे ॲक्शन मोडवर आल्यात आणि रितू तावडे मुंबईतल्या अनधिकृत बांगलादेशींबाबत आता बैठक घेणार आहेत. आज दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईतल्या अनधिकृत बांगलादेशींवर कारवाईबाबत या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या 2-1 वर्षापासून ही मोहीम सुरू केलेली आहे. सातत्याने ह्याच्यावरती आमचं काम चालूच आहे. सतत आम्ही फील्डवर जाऊन व्हिजिट करून हे जे फेरीवाले आहेत त्यांचे आम्ही सगळे पेपर्स तपासण्याचं काम करतो आहे. आणि आता तुम्ही जर आज पाहिलं असेल तर बऱ्यापैकी मुंबईमध्ये कारवाई पण सुरू झालेली दिसते. पण ह्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की नुसती कारवाई झाली, 2 दिवस या ठिकाणी सगळं उचललं गेलं, परत बॅक टू पोझिशन, परत 4 दिवसांनी आहे तेच आहे, असं नाही झालं पाहिजे. आमचे आदरणीय माजी खासदार किरीटभाई सोमय्यासुद्धा ह्या मीटिंगला उपस्थित असणार. संपूर्ण संबंधित डिपार्टमेंटचे जितके अधिकारी असणार आणि ह्याच्यावरती आम्ही रिव्ह्यू घेणार आहोत की आतापर्यंत किती कारवाया झाल्या, आतापर्यंत किती अशा अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांना तुम्ही उचललं आहे. महापौर पदावर आता भाजपच्या रितू तावडे या विराजमान झालेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाला सुरुवात सुद्धा केलेली आहे. खरं तर रितू तावडे आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत, कारण पहिलीच बैठक त्यांनी महत्त्वाची लावलेली आहे. रितूजी, स्वागत तुमचं झी 24 तासमध्ये. खरं तर पहिल्यांदाच तुम्ही जे काम हातात घेतायत ते म्हणजे बांगलादेशी विरोधी मोहिमेचं. बांगलादेशी फेरीवाल्यांना हटाव असा ही एक मोहीमच कदाचित तुम्ही सुरू करताय. तुम्ही ती बैठक आयोजित करताय, अधिकाऱ्यांना काय निर्देश देताय? बांगलादेशी अनधिकृत फेरीवाले यांना हटाव ही मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. आणि ही आजच नाही घेतलेली आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या 2-1 वर्षापासून ही मोहीम सुरू केलेली आहे. सातत्याने ह्याच्यावरती आमचं काम चालूच आहे. सतत आम्ही फील्डवर जाऊन व्हिजिट करून हे जे फेरीवाले आहेत त्यांचे आम्ही सगळे पेपर्स तपासण्याचं काम करतो आहे. आणि आता तुम्ही जर आज पाहिलं असेल तर बऱ्यापैकी मुंबईमध्ये कारवाई पण सुरू झालेली दिसते.